माध्यमातून आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे, गेला आजचा तिसरा दिवस आहे, ज्यामध्ये आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत, विविध मागण्या केलेल्या आहेत, या मागण्यांपैकी तिसऱ्या दिवसापर्यंत आपल्या कुठल्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपल्याला आतापर्यंत कोणती आश्वासनं दिलेली आहेत? 19 तारखेपासून मी अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपली मेन मागणी होती 11वीच्या मुलांचं जे ऑनलाईन ॲडमिशन चालू आहे. खूप सारे आदिवासी समाजाचे मुलं, आपला वाडा तालुका हा कित्येक भाग त्याच्यापासून वंचित राहिलेला. ती मागणी आपली शिक्षण विभागाने पूर्ण केलेली आहे की आम्ही ऑफलाईन जेव्हा तरतूद चालू होईल, जी मुलं ॲडमिशनपासून वंचित राहतील त्यांना आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊ. पहिला प्राधान्य वाडा तालुक्यातल्या मुलाला त्या कॉलेजमध्ये. दुसरी मागणी होती आपली दाहे गवलीपाडा इथे पाण्याची समस्या उद्भवलेली. हे पाणी त्यांना, हे बघा, हे पाणी गेले मे महिन्यापासून हेच पाण्याला समोर जायला लागत होतं. प्यायलासुद्धा हे पाणी वापरायला लागत होतं. सगळ्याच्या सारख्या महिला जोडीला होत्या. त्याच्यानंतर BDO तात्काळ पाणी पुरवठा विभागाची तात्काळ दखल घेऊन ती समस्या मार्गी लावली. कालपासून त्यांना स्वच्छ पाण्याचं टँकर चालू केले. जिथपर्यंत उपाययोजना होत नाही, त्यांना चांगलं पाणी मिळत नाही, तिथपर्यंत टँकर तिथं पुरवण्यात येईल. त्याच्यानंतर वाडा तालुक्यात फावडा या कंपनीची विद्युत लाईन चाललेली. आपल्या देशाचा पोशिंदा शेतकरी राजा गेल्या 3 दिवसापासून माझ्या जोडीला आमरण उपोषणाला बसला आहे. या तालुक्याचे पालकत्व ज्यांना आम्ही मानतो तहसीलदार साहेब यांनी ते आजचा तिसरा दिवस आहे, इथे येऊन चर्चासुद्धा केलेली नाही. आम्हाला खेद वाटतो तर आज आमच्या तालुक्याला पालक आहेत की नाही, तहसीलदार आहेत की नाही. 3 दिवस एवढा धोधो पाऊस पडतो, या महिला इथे तटून राहिल्यात का? त्यांच्या शेतीमध्ये डायरेक्ट काम चालू केलेलं आहे आणि वारंवार पत्रव्यवहार केलेले, पूर्ण पत्रव्यवहार आमच्याकडे या शेतकऱ्यांचा. तहसीलदारही दाद घेतली नाही, प्रांतांनी दाद नाही घेतली, कलेक्टर मॅडमनी दाद घेतलेली नाही, म्हणून आज इथे उपोषणाला बसलेत. तर पालक या नात्याने त्याही येऊन फक्त चर्चा करायला पाहिजे होती. अजून काय आमची अपेक्षा नाही, आम्ही मोठे ठेकेदार नाही आहेत. इतकी छोटीशी मागणी होती. त्याच्यानंतर डोंगस येथे असली श्रीजी स्टोन क्रेशर 24 तास गोंड खनिज वाहतुकाची त्यांच्याजवळ परमिशन नाही. गावकऱ्यांना नाहक त्रास होतो, काही तात्काळ लेखी स्वरूपात द्यावं का त्यांच्याकडे परमिशन आहे की नाही. नसेल तर 24 तास चालणारी वाहतूक बंद करण्यात यावी. त्यांनासुद्धा तहसीलदार पाठीशी घालतात. गेल्या वेळेस मी नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केलेलं आहे. डोंगस त्या गावची एक कदान कोणतीही परवानगी नव्हती आणि चालू होती. त्याच्यासाठी विराट मोर्चा आणलेला. या तहसीलदार साहेबाई तेव्हासुद्धा 3 ते 4 दिवस त्यांना इथे बोलवायला लावलं. एवढा विलंब करतात का? हे ठेकेदारांशी काहीतरी सातलोट आहेत का? आता आम्हाला असा संशय वाटायला लागला आहे या तालुक्यामध्ये. जर आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषणाचा, आज जर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही, शेतकऱ्यांना न्याय नाही भेटला, मी पाणी त्याग करणार आहे, पाणीसुद्धा घेणार नाही. शेतकऱ्यांसाठी मी मेलो तरी बेहत्तर, कारण मी एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि या तालुक्यात मी शेतकऱ्यावर अन्याय कधीच सहन करणार नाही. या जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही. धर्मवीर विचारमन संघटना जे इथून स्थापन झाले, या 26 तारखेला 1 वर्ष होतं आहे. तलागालातले जाऊन प्रश्न आम्ही इथं उपस्थित केलेले आहेत. हा 7वा आपला मोर्चा आहे, उपोषण आहे. आम्ही शांत बसणार नाही. या जेवढे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांना सरळ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या तालुक्यात ही चळवळ अशीच चालू राहील लास्टपर्यंत. आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने चालणार, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने पुढे जाणारे माणसं आहोत. त्यांना वाटलं एवढा धोधो पाऊस पडतोय आणि मागे हटतील, मग महिलांना मी आज धन्यवाद त्यांचे मानतो. किती पाऊस होता, पूर्ण संसार सोडून आज पाण्यासाठी, शेतीसाठी इथे येऊन बसल्या आणि तिसरा दिवस आहे, अजून एक पण महिला इथून आलेली नाही. आणि किती दिवस लागू दे, मी तर तहसीलदारांना सांगतो किती दिवस लावा तुम्ही, आम्ही इथून जाणारच नाही. आम्हाला न्याय पाहिजे. शेतकऱ्याचा आम्हाला अधिकार मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचा आम्हाला अधिकार मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार कोण म्हणतो देणार नाही. रस्ता दुरुस्ती करून आम्हाला मिळालंच पाहिजे. या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोके वरती या पाय, अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोके वरती धर्मवीर संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद धर्मवीर संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद.